नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की कसा धागा चालवायचा आणि कशी धाग्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं तुम्हाला 2 ते 3 दिवस बलूनवर म्हणजेच फुग्यावर प्रॅक्टिस करायची आहे आणि नंतर तुमच्या आई किंवा बहिणीच्या हातावर जे केस आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आयब्रो कसे करायचे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन। जसं तुम्ही आता पाहू शकता, ह्यांचे आयब्रोज खूप जाड आहेत आणि खूप चांगली ग्रोथ आहे यांच्या आयब्रोची। आयब्रो करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला पाहायचं आहे की तुमच्या क्लायंटला कसे आयब्रो पाहिजे आहेत। शक्यतो आजकाल सर्व जाडच आयब्रो पसंत करतात आणि थोडी जाड आयब्रो छानही दिसते। फेसवर सुरुवातीला आपण पावडर लावणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला हेअर ग्रोथ कोणत्या दिशेला आहे हे पाहायचं आहे। ज्या दिशेला तुमची हेअर ग्रोथ आहे त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला ही आयब्रोची कैची फिरवायची आहे, जेणेकरून आयब्रोचा केस हा नीट निघायला मदत होईल। आता तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सरळ रेषेत केस काढायला सुरुवात करायची आहे। तुम्हाला केसाची दिशा पाहूनच धाग्याची कैची त्या पद्धतीने फिरवायची आहे। सुरुवातीला हळूहळू पुढे ती गाईडलाईन पकडून केस काढत जायचे आहेत आणि शक्यतो वरून आपल्याला जे फोरहेडवर छोटे छोटे लव आहे ते काढून फोरहेड क्लीन करायचा आहे। वरून जास्त हेअर काढायचे नाही आहेत, फक्त एक क्लीन भाग करत जायचा आहे, जेणेकरून एक छान आयब्रोचा शेप येईल। त्यानंतर क्लायंटला असं व्यवस्थित पकडायला सांगायचं आहे। स्किन ही टाईट असली पाहिजे, नाहीतर धाग्यात स्किन येईल। सुरुवातीला तुम्ही एक्स्ट्रा दिसणारे केस हे क्लीन करून घ्यायचे आहेत। आता आपण आयब्रोच्या खालच्या दिशेनेही सरळ रेषेत आयब्रो करायला घेणार आहोत। त्याने बाजूने आपण क्लीन करून तशीच गाईडलाईन पुढे घेणार आहोत आणि ह्या बाजूला गेल्यावर आपला धागा हा असा तिरका जाईल आणि मग तिथलेही केस आपण हळूहळू धाग्याच्या साह्याने काढून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला हळूहळू एक केस हा धाग्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे। तुम्हाला ही जी गाईडलाईन दिसते आहे व्हिडिओमध्ये ती प्रॉपर सरळ घेत पुढे जायचं आहे। तुम्हाला आपोआप शेप पुढे कळत जाईल। आणि आता आपण हा दुसऱ्या बाजूचाही आयब्रो करायला घेणार आहोत। तिथेही आपण पावडर लावून घ्यायची आहे आणि आपण वरून सुरुवात करणार आहोत फोरहेडपासून। जसं मी तुम्हाला सांगितलं की वरचे जे छोटे छोटे लव आहेत आधी आपण ते क्लीन करून घ्यायचे आहेत। ते क्लीन करून घेतल्यावर फोरहेड वरचे केस जे बारीक आहेत ते निघून गेल्यावर आपल्याला एक पुढे प्रॉपर शेप दिसायला लागतो। मग त्याप्रमाणे आपण तीच गाईडलाईन फॉलो करत पुढे आपण जाणार आहोत। हे जे आयब्रो मी दाखवते आहे तुम्हाला, ती माझी ओरिजिनल क्लायंट आहे, म्हणजे माझ्या सलोनमध्ये आलेली ही क्लायंट आहे। तिच्यावर आपण आयब्रोज दाखवतो आहोत। आपण जे काही व्हिडिओज आपण टाकत आहोत ते आपण ओरिजिनल क्लायंटवरच करत आहोत। यासाठी मी कोणतीही मॉडेल वगैरे घेतली नाही आहे। जे माझ्या सलूनमध्ये क्लायंट येतात त्यांच्यावरच मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवते आहे। ऑब्व्हियसली मी त्यासाठी त्यांची परमिशन घेतलेली आहे आणि त्यानंतरच हा व्हिडिओ टाकते आहे। मी तुम्हाला प्रामाणिकपणे ह्यामध्ये शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आहे आणि मलाही माहिती आहे की तुम्हीही व्हिडिओ व्यवस्थित पाहून शिकण्याचा प्रयत्न करताय। तर तुम्ही व्यवस्थित जर व्हिडिओ पाहाल, तुम्ही न स्किप करता, तर 100% तुम्ही, मला खात्री आहे की तुम्ही व्यवस्थित हा कोर्स पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या कळल्या असतील। ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ब्युटी पार्लर कोर्स ज्यांना शिकायचा आहे त्यांना ह्यासाठी मदत होईल। आता आपण बघणार आहोत की थ्रेडिंग करण्यापूर्वी काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी। पहिला पॉईंट की वॅक्सिंग केल्यानंतर जे केस शिल्लक राहतात ते फक्त थ्रेडिंगनेच निघू शकतात। दुसरा पॉईंट, थ्रेडिंग करण्याआधी टाल्कम पावडर लावणं हे आवश्यक आहे। तिसरा पॉईंट, थ्रेडिंग करताना ताण जाणवल्यास, म्हणजे जर जास्त थ्रेड लागत असेल तर तुम्ही थ्रेड ओला करूनही थ्रेडिंग करू शकता। चौथा पॉईंट, थ्रेडिंग केल्यानंतर ॲस्ट्रिंजन किंवा कुठलंही जंतुनाशक तुम्ही लावू शकता। थ्रेडिंग केल्यानंतर जर स्किन रेड झाली असेल तर तुम्ही क्रीमने किंवा ॲलोवेरा जेलने हलक्या हाताने मसाज करू शकता।
थ्रेडिंग पूर्ण झाल्यावर ॲलोवेरा जेलने 2 मिनटं आपण मसाज करणार आहोत, म्हणजे क्लायंटला थोडं रिलॅक्स वाटेल. मी तुम्हाला थ्रेडिंगचा व्हिडिओ हा पूर्ण दाखवलेला आहे. होप करते तुम्हाला समजला असेल. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.